इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनी यांच्या अंत्यविधीनंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट धमकी देत इराणवर 90 ते 140 हल्ले केले. ट्रम्प यांच्या या अचानक हल्ल्यामुळे इराणनेही जशास तसं उत्तर देत अमेरिकन जहाजांना लक्ष्य केलं आणि हे युद्ध संपूर्ण आखाती प्रदेशात पुन्हा चिघळायला सुरुवात झाली. या दोन्ही देशांमधल्या थेट लष्करी संघर्षामुळे जगातील सर्वात महत्त्वाचा तेल वाहतूक मार्ग असलेल्या हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत पुन्हा एकदा मोठी नाकेबंदी झाली. जागतिक बाजारातील तेलाचा पुरवठा साखळी विस्कळीत झाल्यामुळे कच्च्या तेलाचे भाव आंतरराष्ट्रीय बाजारात भडकले असून त्याचा थेट फटका जागतिक अर्थव्यवस्थेला बसायला आता लागलेला आहे. त्यामुळे या पुरवठा तुटवड्यामुळे जागतिक स्तरावर पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत ऐतिहासिक वाढ होऊ लागली आहे. जगभरात पुन्हा पेट्रोलचे भाव भडकले असून पाकिस्तानात हे भाव 310 रुपयांच्या वर गेल्याचं बोललं जात आहे आणि हीच झळ आता भारतापर्यंत पोहोचू लागली आहे. त्यामुळं भारतीय सर्वसामान्य लोकांच्या खिशात पुन्हा ताण पडणार अशी चिन्ह आता दिसायला लागली आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील या पडसादांमुळे भारतात पेट्रोल महाग कसं होतंय आणि आज देशातील प्रमुख शहरांमध्ये पेट्रोल डिझेलची सद्यस्थिती काय आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात. नमस्कार, मी अक्षय आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी आहे. मंडळी, आंतरराष्ट्रीय राजकारण आणि जागतिक ऊर्जा बाजारात सध्या प्रचंड उलथापालथ सुरू असून अमेरिकेचे ज्येष्ठ सिनेटर लिंडसे ग्रहम यांच्या अचानक झालेल्या निधनानं आणि त्यानंतर उद्भवलेल्या अमेरिका इराण तणावानं संपूर्ण जगाला चिंतेत पुन्हा टाकलेलं आहे. या संपूर्ण घडामोडींविषयी सोशल मीडिया आणि काही आंतरराष्ट्रीय वर्तुळात अनेक प्रकारच्या वावड्या उठत असल्या तरी अधिकृत माहितीनुसार वस्तुस्थिती पूर्णपणे वेगळी आहे. काही अफवांमध्ये दावा केला जातोय की लिंडसे ग्रहम यांची जेवणात विष देऊन हत्या करण्यात आली. मात्र अमेरिकन प्रशासनानं आणि वॉशिंग्टन डीसीच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना त्यांच्या मृत्यूचं कारण कोणतेही विष नसून हृदयविकारानं झालं असं जाहीर केलं. तर काही माध्यमांमध्ये त्यांची हत्या जेवणात विष देऊन झाली असं बोललं जात आहे. परंतु रशियाच्या काही राजकीय विश्लेषक आणि इराणमधील काही कट्टरपंथी माध्यमांनी या मृत्यूभोवती जाणीवपूर्वक संशयाचं जाळं तयार केलं. याला मोसाद किंवा इतर परकीय शक्तींचं कारस्थान असल्याचं सांगितलं गेलं, ज्यामुळं जागतिक स्तरावर राजकीय गैरसमज वाढले. त्यामुळे या कथित कारस्थानांच्या अफवांचा थेट परिणाम अमेरिका आणि इराणमधील आधीच संवेदनशील असलेल्या संबंधांवरती झाला. लिंडसे ग्रहम हे त्यांच्या कारकिर्दीत नेहमीच इराण विरोधात अत्यंत आक्रमक आणि लष्करी कारवाईची भूमिका घेणारे नेते म्हणून ओळखले जात होते. त्यामुळं त्यांच्या मृत्यूनंतर इराणच्या सरकारी टेलिव्हिजननं अत्यंत कठोर आणि उपरोधिक भाषेत या बातमीचं प्रसारण केलं. या दोन्ही देशांमध्ये आधीपासूनच सुरू असलेल्या हॉर्मुझची सामुद्रधुनीतल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर या नव्या वादानं आगीत तेल ओतण्याचं काम केलं. जुना इतिहास पाहता फेब्रुवारी 2026 मध्ये अमेरिका आणि इराणमध्ये लष्करी धुमश्चक्री उडाली होती, ज्या दरम्यान इराणनं हॉर्मुझची सामुद्रधुनी बंद केली होती आणि अमेरिकेनं त्यावर नौदलाची नाकेबंदी लादली होती. जून 2026 मध्ये एका समंजस करारानुसार हा वाद काहीसा शांत झाला होता आणि नाकेबंदी उठवण्यात आली होती. परंतु जुलैच्या या दुसऱ्या आठवड्यात दोन्ही देशांमधील खुसफुस पुन्हा एकदा थेट लष्करी संघर्षात बदलली. अमेरिकन सेंट्रल कमांडनं दिलेल्या माहितीनुसार हॉर्मुझच्या समुद्रात व्यापारी जहाजांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी अमेरिकेनं इराणच्या लष्करी ठिकाणावर पुन्हा एकदा क्षेपणास्त्र हल्ले सुरू केले. तर दुसरीकडे इराणच्या IRGCनं जॉर्डनमधल्या अमेरिकन हवाई तळांना लक्ष्य केल्याचा दावा केला. त्यामुळं या लष्करी तणावामुळे हॉर्मुझमधील सागरी वाहतूक पुन्हा धोक्यात आली असून आंतरराष्ट्रीय नाकेबंदीची भीती निर्माण झाली आहे. या आंतरराष्ट्रीय तणावाच्या काळात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्यापार आणि करारावर धोरणांची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली. ट्रम्प यांनी आपल्या अमेरिका फर्स्ट धोरणांतर्गत जागतिक व्यापारावर आणि विशेषतः इराणशी संबंधित असलेल्या किंवा आंतरराष्ट्रीय सागरी नियमांचं उल्लंघन करणाऱ्या तेल वाहतुकीवर कठोर आर्थिक निर्बंध लादण्याची तयारी दर्शवली आहे. ट्रम्प प्रशासनानं या सागरी मार्गावर जाणाऱ्या तेलावर किंवा चीनी आयातीवर वेळोवेळी जे अतिरिक्त आयात शुल्क लादण्याची घोषणा केली, त्याचा थेट फटका जागतिक ऊर्जा पुरवठा साखळीला बसतोय. या युद्धजन्य परिस्थितीमुळे आणि अमेरिकेच्या आक्रमक आर्थिक धोरणांमुळे तेलाचे भाव कमालीचे भडकलेले आहेत. आकडेवारीनुसार आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूड फ्युचर्सचे भाव जवळपास 3% वाढून $84.80 प्रति बॅरलवरती पोहोचलेले आहेत. तर अमेरिकन वेस्ट टेक्सास इंटरमिजिएट क्रूडचे भाव $79.84 प्रति बॅरल झालेले आहेत. विशेष म्हणजे एकाच दिवसात ब्रेंट क्रूडमध्ये तब्बल 9.6% मोठी उसळी पाहायला मिळाली, जी गेल्या काही वर्षातील सर्वात मोठी दैनंदिन वाढ मानली जाते. जून महिन्यात दोन्ही देशांमध्ये झालेल्या करारानंतर तेलाचे दर नियंत्रणात आले होते, परंतु आता पुन्हा एकदा नाकेबंदी आणि युद्धाचे ढग गडद झाल्यामुळे खनिज तेल पुन्हा महाग झालंय. या जागतिक तेल दरवाढीचा सगळ्यात भीषण फटका पाकिस्तानला बसलेला आहे, जो आधीच गंभीर आर्थिक संकट आणि महागाईचा सामना करतोय. पाकिस्तान सरकारनं आंतरराष्ट्रीय नाकेबंदी आणि IMFच्या कडक अटींमुळे 11 जुलैच्या रात्रीपासून देशांतर्गत इंधनाच्या दरात मोठी वाढ केली आहे. तिथल्या पेट्रोलच्या दरात प्रति लिटर 13 रुपयांची वाढ करण्यात आली असून आता पाकिस्तानात पेट्रोलची किंमत तब्बल 310 रुपये प्रति लिटरवरती पोहोचली आहे. इतकंच नाही तर माल वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या हाय स्पीड डिझेलच्या दरातही
प्रति लिटर 13 रुपयांची वाढ करण्यात आल्यामुळे आता डिझेल 323 रुपये प्रति लिटर झालेलं आहे. दुसऱ्या बाजूला भारताचा विचार केला तर भारतानं या जागतिक संकटामुळे आपल्या देशांतर्गत पेट्रोल आणि डिझेलच्या किमती आता आणखी वाढू लागलेल्या आहेत. जागतिक बाजारात तेलाचे भाव $84 पार गेलेले असले तरी भारतीय तेल कंपन्यांनी आज 14 जुलै 2026 रोजी देशातील इंधनाचे दर जैसे थे ठेवले असून येत्या काळात पेट्रोलचे दर 120 रुपयांवर जातील असं माध्यमांमध्ये सांगितलं जातंय. त्यासोबतच भारताची राजधानी नवी दिल्ली इथं पेट्रोलचा दर 105 रुपये प्रति लिटर आहे. तर आर्थिक राजधानी मुंबईमध्ये स्थानिक करांमुळे पेट्रोल 112 रुपये प्रति लिटर दराने विकलं जात आहे. त्यासोबतच पुणे, कोल्हापूर, नाशिक, अहिल्यानगर भागात पेट्रोलचे दर हे 110 रुपयांच्या आसपास चढ उतार होताना दिसत आहेत. या युद्धामुळे येत्या काळात सरकार पेट्रोल दरवाढीमुळे काही भूमिका घेणार आणि देशातील आधीच वाढलेली महागाई कशी रोखणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. युद्ध भडकल्यामुळे थेट आता आपल्या खिशाला त्याची झळ बसणार असून प्रत्येकानं पेट्रोलचा वापर जपून करावा असं सरकारचं म्हणणं आहे. तर दुसरीकडे मागच्या महिन्यात पेट्रोलमुळे उद्भवलेली परिस्थिती पुन्हा उद्भवू नये म्हणून सरकार प्रयत्न करताना दिसून येते. अशा प्रकारे एका राजनैतिक नेत्याच्या मृत्यूभोवती पसरलेल्या अफवांना आणि अमेरिका इराणमधील जुन्या लष्करी वैरानं मिळून जागतिक अर्थव्यवस्थेला पुन्हा एकदा इंधन दरवाढीच्या खाईत लोटलेले आहे, ज्याचे परिणाम पाकिस्तान सारख्या शेजारी देशात अत्यंत तीव्र तर भारतात येत्या काळात महागाईचे चटके बसतील असं सांगितलं जातंय. बाकी मंडळी तुम्हाला काय वाटतं? भारतात 120 रुपयांवरती पेट्रोल जाईल का? याबद्दल आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. सोबतच आपल्या विशेष भारीच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.